आणि तिथे काय सांगतील ते आपण करू, कारण माझे आता डॉक्टरी उपाय थकलेले आणि हे केलं, बरं वाटलं आणि शनिवारी त्या मुलाला डिस्चार्ज मिळाला. सांगण्याचं तात्पर्य, आपण जेव्हा परब्रह्मावर पूर्ण श्रद्धा ठेवतो त्यावेळेला श्रीकृष्ण उभा राहतो. तो उभा राहतो, नुसता उभा राहत नाही, तर आपल्यासाठी तो सर्व काही करायला सतत तयार असतो. असे अनुभव पावलोपावली आपल्यालाही येत असतात. परंतु हे केव्हा येणार? आपण जेव्हा त्याच्यावर पूर्ण श्रद्धा टाकणार तेव्हाच ते येणार. म्हणून सगळ्यात महत्वाचं ही श्रद्धा आणि विश्वास हे तुम्ही माझ्यावर पूर्ण टाका. मला आपलासा करून घ्या आणि माझ्याजवळ या आणि माझ्याकडून तुमच्या जीवनात आनंद मिळवा. तो आनंद मिळवण्यासाठी प्रत्येक वेळेला मला तुमच्या सतत मी जवळ आहे याची जाणीव ठेवा. ती जाणीव याच रूपात आपल्याला प्रत्येक वेळेला येत असते. आणि ही अनुभव हा माणसाच्या आयुष्यात, मी पुष्कळ अनुभव सांगून काही उपयोग नाही, पण आपण जेव्हा एखादा अनुभव घेतो तो अत्यंत महत्वाचा असतो. इथे बसलेल्यापैकी देखील अनेकांचे अनेक अनुभव असतील, येतात, सांगतात, जातात, परंतु त्यांनी कोणाला ऍडमिशन मिळत नाही. तर कृष्णाने सांगितलं या ठिकाणी तुला ऍडमिशन मिळणार, तुझा म्हणजे ह्या शब्दांचा जो काय परिणाम होतो तो परिणाम अत्यंत महत्वाचा असतो. तो परिणाम तसाच शिकवण्यासाठी आपल्याला ती श्रद्धा आपली तशीच राखून ठेवण्याची ही अत्यंत मोठी गरज असते. ती त्यावेळेपुरती ठेवू नका, तर कायम ठेवा. कायम मला आपलासा करून घ्या, आपलासा करा आणि आपलासा करून झाल्यानंतर माझ्याजवळ सतत तुम्ही राहा. मला तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात मला पहा. श्रद्धेने मला आपलासा करून घ्या, माझ्याजवळ या आणि मला आपलासा करून माझ्याकडून तुमच्या जीवनातलं सगळं आनंद लुटा. हे परब्रह्माचे वाक्य. आणि म्हणून प्रत्येक वेळेला श्रद्धा हे सर्वात मोठा आहे. आणखी काय? सर्वांनी 3-4 मिनिटं ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा. सर्वांनी म्हणायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम नमो भगवते वासुदेवाय.
ओंकार लावायचा. शांती.